अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंथा टोपी च माला दंडकमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभीं नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो है जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वताम सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली. जो अज्ञानती मिरनाशक अविद्या काननच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवीम असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणीं त्यांचिया नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगीं अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार. प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटीं साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातींत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटीं झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तूंची एक स्वामीनाथा माझिया ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागीम अभय देती वरद हस्ते करोनी आता नमू साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखीम आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मीक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणीन नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगीम जाहली श्रीधर आणि वामन. ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान. तयांचे चरण नमियेले ईश चरणीं जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभीं तयान्नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी
मज दीनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी, ग्रंथरचना करवावी, आता करू नमन. जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणीम सादर बैसले, परी हे अमृत जाणोनी. आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृतवाणी. तियेकडे न पहावे, स्वामींच्या लीला बहुत. असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णितांग ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्या महोदधींतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतलीं काही. द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम. प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभा अर्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती, होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेंची निष्काम भक्तांप्रती, कैवल्य प्राप्ती होतसे, अक्कलकोटा माझारी. राचाप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टित, साहेब कोणी कलकत्त्याचा. हेतू धरोनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा. आदर तयाचा केला की, त्याजसवे एक पारसी. आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवोनी, दोहोंवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभयतांची वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दरी वनांतुनी. प्रथमारंभी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर. दुसरी नगरे देखिली, अपूर्व बंगाल देश समग्र. आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन. पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन. हरिद्वारा प्रति गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर. हिंडलो तीर्थे समग्र, ऐशी हजारो हजार. नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती, पातलो गोदा तटाकाप्रती. जियेची महाप्रख्याती, पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन, हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळवेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर, पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर. काही दिवस राहिलो, तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने. वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे, तेथोनिया जहाले. तेपासुनी या नगरांत, आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त, असे मुळापासोनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती, राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय तिसरा.
श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणीं ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य वृत्त, अल्पमती केविम वर्ण. सवे घेऊनी स्वामींची, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांची, माघे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारीं बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंध होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता. महासिद्ध समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर. योगया गादिक काही, चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेम्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तेंपासुनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेम्हा राज्यपदाधिकारी. मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी. परमज्ञानी असती जे, चोळाप्पाचे गृहाप्रती. आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोकांमाजी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरांत. यती विख्यात पातले. वार्ता एसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी. गावात यती येवोनी. फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही. आजवरी जाहले नाही, आता जावोनी लवलाही. भेटू तया यतिवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येवोनी. आताच देती दर्शना. रावमुखांतुनी वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खूण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणीं भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्तीं पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा सम्मत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय. गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते. अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयो अध्यायः.